तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज या तमाम महापुरुषांना मी अभिवादन करते आणि ज्यांची आज जयंती आहे ते असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बाबासाहेबांचा जन्म तर सरांनी सांगितला, पण त्यांचं मूळ गाव आहे आंबडवे आणि तिथेच आहे रायगड किल्ला. आणि म्हणून एक गायक म्हणतो, दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, पावन पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. आणि म्हणून शिवाजी महाराज असो की बाबासाहेब असो, हे वेगळे मानून चालणार नाही. कारण बाबासाहेब सुद्धा जे काही लेखन करायचे ते वरती जय शिवराय ह्या नावाने सुरुवात करायचे. आणि बाबासाहेबाविषयी नागदेव सरांनी भरपूर काही सांगितलेलं आहे. तेव्हा विचार मंचावर उपस्थित सन्माननीय नागदिवे सर, तिलकापल्लीवर सर, ज्येष्ठ शिक्षिका वैद्य मॅडम, उपस्थित शिक्षक बंधू भगिनींनो आणि शिक्षक इतर कर्मचारी, सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि बाबासाहेबाबद्दल सांगायचं म्हटलं तर बाबासाहेबांना शिक्षण घेताना चटके तर खूपच पडले, पण म्हणतात ना, चटके पडल्यावरच माणूस काहीतरी घडतो. ते बाबासाहेब घडले, तसं कुणीही घडू शकत नाही, झालंही नाही आणि होणारही नाही असं हे व्यक्तिमत्व. असे बाबासाहेब. बाबासाहेबांनी पुष्कळ काही सर्व बघितलं, शिवरायांचे विचारही आत्मसात केले. शिवरायांची समाधी सुरुवातीला जर कोणी शोधून काढली असेल तर महात्मा फुलेंनी, आणि तेव्हाच शिवाजी महाराज जयंती ही साजरी होत होती. पण काही गोष्टी आपल्यासमोर खोट्या येतात आणि त्या आपण मानत चालतो. तर खरा इतिहास आपल्याला वाचनातून कळेल, त्यासाठी वाचन खूप आवश्यक आहे. आणि बाबासाहेबांनी खूप शिक्षण तर घेतलंच, शिक्षण घेऊन ते परदेशात राहिले, पण त्यांची सहचारिणी रमाईने जर साथ दिला नसता तर बाबासाहेब घडले नसते. बाबासाहेबांचे 4 मुलं मरण पावले. 4 मुलं म्हणजे कमी नाही. आणि बाबासाहेब परदेशातच होते. फक्त एक राजरत्न जेव्हा मरण पावला तेव्हा बाबासाहेब इथे होते. तर राजरत्न पण का मरण पावला, तर त्याला तेव्हाच्या काळामध्ये 1 रुपयाची औषध मिळाली नाही. औषध सुद्धा घ्यायला पैसे नव्हते. आज आमच्या जवळ पैसे आहेत, सगळं काही आहे, पण आम्ही बाबासाहेबाला विसरतो आहोत. ही खंत आहे. आणि म्हणून त्यांचे बाबासाहेब म्हणतात की माझी जयंती तुम्ही साजरी करता, ठीक आहे, पण तुम्ही उपकार म्हणून साजरी करू नका. तर आम्ही म्हणतो की आम्ही उपकार तर फेडू शकणार नाही. आमच्या पिढ्या दर पिढ्या कित्येक पिढ्या होतील तरी तुमचे उपकार आम्ही फेडू शकणार नाही. अशी ही बाबासाहेबांची जयंती म्हणून आम्ही का साजरी करतो, तर आमच्या स्मरणात राहावं, तुमचे विचार आम्ही आत्मसात करावे आणि समोरच्या पिढीने हे घेऊन चालावं, म्हणून आम्ही तुमची जयंती साजरी करतो आहोत. बाबासाहेबांनी म्हटलं की मी हा देश बौद्धमय करेल, आणि केला. कारण बौद्ध धर्मामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे सर्व तत्व आलेली आहेत आणि तीच तत्व संविधानामध्ये उतरवलेली आहेत. संविधान लिहायला त्यांची तब्येत बरोबर नव्हती, तरी त्यांनी रात्रंदिवस जागून ते संविधानाचं काम 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे पूर्ण काम केलं. आणि त्यानंतर संविधानामध्येच त्यांनी जी भगवान बुद्धाची राजमुद्रा आहे सारनाथ येथे,
सम्राट अशोकाने उभारलेली ती राजमुद्रा आपली देशाची राजमुद्रा झाली आहे. आणि जे तिरंग्यावर अशोक चक्र आहे तेही तथागत भगवान बुद्धांचं चक्र आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी कुठेही कसूर सोडलेला नाही की भारत बौद्धमय करीन, ते शब्द त्यांनी खरे ठरले. त्यानंतर बाबासाहेबांना घटना लिहिल्यानंतर त्यांना वाटलं की स्त्रियांची खूपच हालाकीची परिस्थिती आहे. एकदा ते एका कारखान्यामध्ये गेले, कारण मजूर मंत्री होते. कारखान्यामध्ये गेले असताना एक प्रेग्नंट बाई ती काम करत होती. तिला 9वा महिना सुरू होता. ती खूप वेदनेनं विव्हळत होती. बाबासाहेबांनी विचारलं, का ग बाई, तू आता सुट्ट्या घ्यायला पाहिजे, घरी बस, आराम कर. ती म्हणाली, मी जर सुट्ट्या घेतल्या तर मला काहीच पैसे मिळणार नाही आणि मी कसं उदरनिर्वाह करू. माझ्या घरी कुणीही कमवणारं नाही आहे, फक्त एकटा माणूस कमवतो आहे आणि हे लहान मूल, घरी हालाकीची खूप परिस्थिती आहे. तेव्हा बाबासाहेबांनी तिला, म्हणजे सर्वांना, लेडीजला 6 महिन्याच्या प्रसूती रजा लागू केल्या. हे बाबासाहेबांची देण आहे. कामाचे तास सुद्धा कमी केले. तसेच हिंदू कोडबिल नावाचं एक ग्रंथ लिहिला आणि हिंदू कोडबिलामध्ये स्त्रियांना सर्व अधिकार दिलेले आहेत. ते स्त्रियांनी विसरताही कामा नये. ही त्यांची देण आहे. जी स्त्रियांना समता, स्वातंत्र्य पूर्ण जे भेटलेलं आहे, ही त्यांची देण आहे. महात्मा फुलेंनी ती शिक्षण दिलंच आहे, पण त्यांचीच धुरं त्यांनी समोर वाहलेली आहे. आणि जेव्हा हे हिंदू कोड बिल संसदेत मांडायला सुरुवात केली, बाबासाहेबांनी सांगितलं समजावून सगळ्यांना, पण पंडित नेहरू मानले नाही, गांधीजी मानले नाही. गांधीजी म्हणाले, काही गरज नाही स्त्रियांना स्वतंत्रता द्यायची इतकी. बाबासाहेब म्हणाले पंडित नेहरूंना, हे जर हिंदू कोड बिल जर पास होत नसेल तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो. आणि बाबासाहेबांनी तेच केलं. सांगा, कोणता तरी मंत्री इथे राजीनामा देतो का स्त्रियांसाठी? कोणत्या समाजासाठी देतो का राजीनामा? देतच नाही. पण बाबासाहेब एकमेव असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी स्त्रियांसाठी आपला राजीनामा दिला मंत्रिपदाचा. असे हे बाबासाहेब, सांगावं तितकं कमी. आणि स्त्रियांची तर हालत तेव्हा सगळ्यांनाच माहीत आहे की खूपच बेकार होती. ढोर गवार पशु शूद्र नारी हे सब ताडण के अधिकारी. त्यांनी आता सांगितलं की चौदार तळ्यावर कुत्रे मांजरे पाणी प्यायची, पण माणसाला माणूस म्हणून पाणी पिण्याची मुभा नव्हती. कारण ते पाणी तुटलं, खराब होतं, पण तरी माणसाला पिता येत नव्हतं आणि पिऊ देत नव्हते. स्त्रियांची गती त्याच्यापेक्षा बत्तर होती. घराच्या बाहेर तर निघू देणं बेकारच, पण चूल आणि मूल एवढंच होतं. ते बाबासाहेबांनी लिहिलं आणि बाबासाहेबांनी स्त्रियांना समोर आणलं, हे त्यांचं फलित आहे. आणि म्हणून आधीच्या परिस्थितीचं एक कडवं तुमच्या समोर सादर करते आणि मग मी थांबते. काखेतले करू हातात झाडण डोईवर शेणाची पाटी, कपड्यानं लत्तार खरकटा भत्ता फजिती होती माय मोठी. मायाभिमान माया बापान, मायाभिमान माय सोन्यानं भरली ओटी. मायाभिमान भिमान माय सोन्यानं भरली ओटी. फाडक्या तुकडीले होती माय मुडकी ताटी, फाटक्या लुगड्याले होते माय 17 गाठी. तुटक्या झोपडीले होती माय तुटकी पाटी, फाटक्या लुगड्याले होते माय 17 गाठी. अहो पोरग झालं साहेब न सुन झाल्या साहेबींना सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. मायाभिमान माझ्या बापान, मायाभिमान माय सोन्यानं भरली ओटी. मायाभिमान भिमान ओ सोन्यानं भरली ओटी. मायाभिमान भिमान मा सोन्यानं भरली
आणि जे काही माझ्याजवळ आहे ते सगळी माझी कमाई नाही, तर माझ्या बापाची कमाई म्हणजे बाबासाहेबांची कमाई आहे. ही सगळं मानतो मी आणि इथेच थांबतो. जय हिंद.